नमस्कार. कथनात्मक मायबोलीमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मधु शिरगावकर लिखित कादंबरी आनंद भाग 2. अण्णा पूजा करत होते. अनुराधेने बाकी तयारी करून ठेवलीच होती. ती नैवेद्याचं ताट वाढून घेऊन आली. अण्णांच्या शेजारी ठेवून जाऊ लागली. अण्णांनी थांबण्याची खूण केली. ती बसली मग मागे हात जोडून. पूजा करून अण्णा उठले. तीही उभी राहिली. अनुराधे, तुझे दुःख आम्हास दिसते. नवरा हा असा बिनकामाचा, एकुलता एक पोर दूर झालाय. पण मीही आता थकत चाललो. वसंताच्या पगारावर मदार सगळी. परिस्थिती दिसतेच आहे तुला. आनंदावर माझा राग नाही, पण पोरगं वाया जाऊ नये म्हणून कठोर वागतो प्रसंगी. तू राब राब राबतेस घरासाठी, दिसतं मला. तुला या घरात सुख लाभले नाही हेच खरे. तुझ्या वडिलांना यश येऊ दे अशी रोज प्रार्थना करतो मी देवाजवळ. अण्णा, तुम्ही मनाला लावून घेऊ नये. बाबा काढतील मार्ग, मला खात्री आहे. पण मला काही विचारायचं आहे तुम्हाला. बोल अनुराधे, संकोच नको करूस. नाताने दीर असलो तरी वयाने तुझ्या वडिलांसारखाच. निसंकोचपणे बोल. अण्णा, माझी आई तिकडे गावी पापड, कुरड्या, सांडगे असे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ करून विकते. लग्नाआधी मीही तिला मदत करत असे. घरच्यासाठी करतेच इथे, पण मोठ्या प्रमाणातही करू शकेन. 4 तालेवारांच्या बायकांना विचारून घेत असतील तर करून पाहू का? यांना जड काम झेपत नाही, पण कष्टाचा कंटाळा नाही करत ते. आम्ही दोघे मिळून करावं असं वाटतं. तुम्ही परवानगी दिलीत तर. अनुराधे, विचार चांगला आहे, पण सुरुवातीला तरी काही भांडवल हवे. आता वसंताकडे अजून काही मागावे असे वाटत नाही. नाही अण्णा, मी माझ्या बांगड्या देते, त्या गहाण ठेवून पैसे येऊ. सुरुवात लहानच करू, हळूहळू जमेल तसे वाढवू. ते तुझे उरलेले शेवटचे स्त्रीधन. अशा अडचणीत कामी यावे म्हणूनच असते ते अण्णा. बरं, तुझ्या मनासारखे कर, देव यशास घालो. अनुराधेने मग तिथेच देवाला नमस्कार केला. हातातील उरल्या 2 बांगड्या काढून अण्णांच्या हाती ठेवल्या व त्यांनाही वाकून नमस्कार केला. अण्णांचे डोळे अचानक भरून आले. एक तपापूर्वी पाटल्या बांगड्या तोड्यांनी भरलेले हात आज फक्त 4 काचेच्या बांगड्यांनी नमस्कार करत होते. त्यांना एकदम पराभूत झाल्यासारखे वाटले. आधीच वाकलेले खांदे अधिकच झुकले. ते तसेच बाहेर पडले व सावकाराच्या पेढीकडे चालू लागले. अनुराधेला आज कित्येक दिवसांनी हुरूप आला. आनंद तिकडे गेल्यापासून ती पार विझून गेली होती. आपल्याला हे आधीच का नाही सुचले? 4 पैसे हाती असते तर कदाचित आनंदाला इतकी वाईट वागणूक ना मिळती या घरात. आई आहे स्वभावाने कडक, पण बाबा सांभाळतील माझ्या बाळाला. आजोबांनी लांबूनच आनंदाला पाहिलं. हात करून बोलावलं. आनंद उठून उभा राहिला. मग हळूहळू चालत त्यांच्याकडे गेला. अजून पोर माणसात आला नाही. फार भराभर घडते सगळंच. एवढ्याशा त्या मेंदूत काय काय चाललं असेल देवच जाणो. फार हळूवार हाताळावं लागणार आहे सर्वच. आजोबा घामीघूम होऊन आले होते. नकळत आनंदाने पिशवी घ्यायला हात पुढे केला. आजोबांनी पिशवी त्याच्या हातात दिली. जा बाळ, आजीकडे दे आणि मला गुळपाणी आण. आनंद पिशवी घेऊन आत गेला. आजीसमोर पिशवी ठेवून म्हणाला, आजोबा आलेत, गुळ पाणी हवंय त्यांना. आजीने वाटीत गुळ आणि लोटीभर थंडगार पाणी दिलं. ते घेऊन बाहेर आला. आपण फार नाही ते संशय घेतोय या पोरावर. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना आजीच्या मनात विचार आला. आनंदाने आजोबांना पाणी दिलं. गुळाचा एक खडा तोंडात टाकून आजोबांनी लोटा तोंडाला लावला. मग आनंदा, कधी उठलास? चहा नाश्ता केलास का? हो आजोबा. आंघोळ? हो केली. मला मात्र परत करावी लागणार. का? अरे, सकाळी गडबडीत पूजा करायला वेळ नाही मिळाला ना. आता परत आंघोळ, मग पूजा. उशीर झाला तर आजी रागवेल ना.
आजोबा, मी पूजा केलीये. काय सांगतोस काय? अरे वा वा, हे फारच छान. हा छोटा मुलगा अगदी कामाचा आहे म्हणा की. आजोबांनी आनंदाच्या केसातून हात फिरवला. आनंदाच्या पाठीतल्या सगळ्या आक्रसलेल्या नसा एकदम मोकळ्या झाल्या. त्याच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी हसू फुटलं. आनंदाला अगदी अणूसारखी खळी पडते गालावर. आजोबांच्या प्रथमच लक्षात आलं आज. मग दोघं अगदी हातात हात घेऊन स्वयंपाकघरात आले. आजीचं लक्ष गेलं. पोरगं निरागस हसत होतं. तिला परत एकदा अपराधी भावनेने घेरलं. चला अनुसूयाबाई, मला तरी मदतनीस मिळालाय. तुमचा स्वयंपाक झाला असेल तर जेवण उरकूयात का? हो, या हातपाय धुवून. मांडते पान. आजी, मी घेतो पाटपानं. आईने शिकवलंय मला. अरे वा, हो का? घ्या बरं मग. बघू कशी मांडतोस. आनंदाने पाटपाणी घेतले. आजीने ताटं वाढली. आजीने साधासाच केलेला बेत, पण चव अगदी आईच्या हातची. आनंद मनापासून जेवला. वा वा अनुसयाबाई, तुमचं नाव अन्नपूर्णाबाईच ठेवायला हवं होतं. असं रोज पानावर बसलं की वाटतं हो आम्हाला. इश्य, काहीतरीच तुमचं आपलं. आनंदाला आजीच्या इश्येचं खूप हसू आलं. आजोबा आनंदाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. या वयात असाच हवा मुलांचा हसरा चेहरा. देवा, माझ्या या नातवाला सतत हसतमुख ठेव. त्यांनी मनातल्या मनात हात जोडले. आनंदराव, जेवण झालं ना छान? आता जरा वामकुक्षी घेऊ आणि मग तुझ्या आईला पत्र लिहू. काय? वामकुक्षी घ्यायची म्हणजे? अरे, जेवण झाल्यावर दुपारचे बरं का, डाव्या कुशीवर थोडा वेळ आडवे व्हावे असं शास्त्र सांगते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. आनंद आजोबांचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागला. अहो, मी जरा देशमुखांकडे जाऊन येते. यावर्षी काय काय हवंय विचारते. मोठी असते त्यांची मागणी. उन्हाच्या निघालात अगदी. अहो, बायका मोकळ्या भेटायची हीच वेळ. बरं, छत्री देऊ काय? इश्य, मडमेसारखी एकटीच रस्त्याने छत्री घेऊन मिरवत जाऊ की काय? काहीतरी आपलं तुमचं. पदर आहे घेतलेला डोक्यावर. बरं, या जाऊन. आम्ही आता आईला पत्र लिहिणार आहोत आनंदाच्या. आनंदला आजी आजोबांची संवाद ऐकायला मजा वाटत होती. नकळत तो मनाने मोकळा होऊ लागला होता. एकमेकांशी चिडचिड न करता, टोमणे न मारता, साध्या हसत खेळत संवादातूनही बोलता येऊ शकतं, हेच नवं होतं त्याला. हां, हे आंतरदेशीय पत्र. आधी पत्ता लिही. सांग बरं तुमचा पत्ता. लवाटे गल्ली, जोशीवाडा, रामनगर, आमराईजवळ. आनंदा, पत्ता का लिहायचा सांग? पोस्टमनला पत्र आईकडे देता यावं म्हणून. अगदी बरोबर, पण तू पत्त्यात आईचं नावच सांगितलं नाहीस. आनंदाचे डोळे मोठे झाले. हो की, अनुराधा अनंत इगतपुरे. सो अनुराधा अनंत इगतपुरे. सो म्हणजे सौभाग्यवती. काय? हो आजोबा. तुम्हाला माहिती आहे तू पत्र पोस्टाच्या पेटीत टाकल्यावर काय होतं त्याचं? हो, आम्हाला पोस्टात नेलं होतं 4थीत असताना. पोस्टमन सगळी पत्र गावांच्या नावाप्रमाणे लावतात. मग पोत्यात भरून एसटीने त्या गावी पाठवतात. मग तिकडचे पोस्टमन ती पत्त्यांप्रमाणे आपापसात वाटून घेतात आणि सगळीकडे नेऊन देतात. अगदी बरोबर. मग आता तू सांगितलंस त्यात गावाचं नाव कुठे आहे? रामनगर. हो, पण ते जर मध्येच आत्ता सांगितल्यासारखं लिहिलंस तर पोस्टमनला त्रास होईल कळायला. हो की नाही बुवा? गावाचं नाव कुठे आहे? सो अनुराधा अनंत इगतपुरे, घर क्रमांक 5, जोशीवाडा, लवाटे गल्ली, आमराईजवळ, रामनगर. शाब्बास, आत्ता बरोबर सांगितलास पत्ता आनंद. पुढे पिनकोड म्हणजे त्या गावासाठी व त्या भागासाठी दिलेला खास नंबर लिहायचा. मग पत्ता पूर्ण झाला. आता आधी वहीत आणि मग पत्रावर लिहा पत्ता. आनंद वहीत लिहू लागला. लिहिताना त्याने वही काहीशी झाकून घेतली. काही वेळाने आजोबांनी वहीसाठी हात पुढे केला व आनंद दचकून खाली वाकला.
मार चुकवायला वाकल्यासारखा. आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी वही हातात घेतली. अक्षर फारच खराब होतं आनंदाचं. एक अक्षर मोठं, एक लहान, एक तिरकं, कानामात्रा असून नसल्यासारखा. आजोबांनी एक रेघी वहीला दुरेघी केलं व म्हणाले, आता लिही. सगळ्या अक्षरांची काने दोन्ही रेघांना स्पर्श करून देत. शब्द लिहून झाल्यावर वर रेघ मारतोस ती सरळ व एका जाडीची येऊ देत. हे दोनच नियम पाळलेस तर तुझं अक्षर इतकं वाईट नाही दिसणार. मुळात जे लिहिलंय ते नीट वाचता येईल. प्रथमच आज लेखन करताना मारझोड, आरडाओरडा झाला नव्हता. किती खराब केलंस हे न सांगता चांगलं कसं करता येईल हे कोणीतरी सांगत होतं. आनंद मग लक्ष देऊन आजोबांनी सांगितल्याप्रमाणे लिहू लागला. तेवढ्याच वेळात आजोबांनी पत्रावर दुरेघी रेषा आखून ठेवल्या. यथावकाश पत्र लिहून झालं. नियम पाळून लिहिल्याने वाचता येत होतं. शुद्ध लेखनाची वाट लागलेली होती. पण ते नंतर करता येईल, आजोबांनी मनाशी ठरवलं. लिहिताना आनंदाचे डोळे भरून येत होते. आजोबांनी त्याला डोक्यावर थोपटले. तसा आनंद आजोबांना बिलगला. त्यांनीही त्या आई वेड्या पोराला पोटाशी घेतलं. आजी देशमुखांकडून आली तेव्हा तिने पाहिले. आपला पती जादूगरच आहे असं वाटलं तिला. कालपर्यंत तोंड फिरवणारं, हात झटकणारं पोर आज बिलगलं होतं की हे त्याचं नवं नाटक. तिने तो विचार झटकला. माणूस जेव्हा स्वतःमध्ये संपूर्ण असतो, इतरांच्या वागणुकीतून तो स्वतःला पूर्ण करू पाहत नाही, तेव्हा तो इतरांच्या भावभावनांचा योग्य तो स्वीकार करून प्रसंगी त्या भावभावनांना सकारात्मक वळणही देऊ शकतो. फार कमी लोकांना हे कसब जमतं. आजोबा हे त्यातलेच एक. आजीला आनंदाच्या तुटक वागण्याने राग आला होता मनात, कारण तिची आजी ही भूमिका मग अपुरी ठरत होती. शिवाय जबाबदारीची टांगती तलवार तिला या वयात नको होती. तिला देशमुखांकडे झालेला संवाद अचानक आठवला. काय अनुसयाबाई, नवा लहान पाहुणा कोण घेऊन आलात म्हणे घरी? अहो नातू आमचा, द्वाडपणा करतो, अभ्यासात लक्ष नाही, मग यांना आला पुळका, आले लगेच घेऊन. त्यांच्या मनातली तळमळ एकदम अशी बाहेर पडली. हो का, कितवीत आहे? 5वीत होता, 2 विषय उडाले. आता बघायचं परत, 5वीतच बसवतात की वेगळी परीक्षा घेऊन 6वीत घालतात ते. घेऊन यायचात त्यालाही. छे हो, मलाच खात्री नाही त्याची. उगाच दुसऱ्याच्या घरी कशाला व्याप? कसली खात्री? अहो काय सांगायचं, आज पूजा करायला म्हणून गेला देवघरात. सगळे देव ठेवले देवारात आणि चांदीचा बाळकृष्ण ठेवला हातातच. काय होतं मनात देवच जाणे. अगं बाई, काय सांगताय काय अनुसयाबाई? कठीणच की हो हे असं मूल सांभाळणं. जपा हो वस्तूंना, तुम्ही अशा कष्टाने जमवणाऱ्या. आजीच्या डोळ्यांसमोरून ते देवारातील दृश्य काही हलत नव्हतं. त्याचं ते दचकणं आठवून मन शंकाकुल होत होतं. पण दारात हे दृश्य पाहून मन दोलायमान झालं. देशमुखांकडचं बोलणं आठवून आजी हवालदिल झाली. चुकलंच जरा आपलं आज. परक्यांकडे आपल्याच नातवाबद्दल नको होतं असं बोलायला, पण यांच्याकडे विषयही नसता काढता आला. कोणाशी तरी बोलल्याशिवाय चैन पडलंच नसतं त्यांना. आनंदाचा पहिला दिवस असा कडू गोड गोष्टींमध्ये पार पाडला. रात्री मात्र काही केल्या झोप येईना. आईची आठवण अनावर झाली. मग ते लहान कोकरू आवाज न करता अश्रूंना वाट मोकळी करून देत गेलं. उशी भिजत राहिली.